अच्छा मंडळी, आमचं हे घर त्रिमूर्ती सदन की जे आमचं लहानपण सगळं इथे गेलंय. मंडळी आमचं आजी जरा विश्रांतीच घेतली आहे. नाश्ता केला का तुला? मंडळी मंडळी आमच्या आल्या सासूबाई सार्थक. आज आहे क्रिसमस. आज आहे क्रिसमस. सगळ्यांना नाताळच्या खूप खूप शुभेच्छा. मेरी क्रिसमस. तर ऍक्च्युली आम्ही चाललोय मिरजला. आमच्या आजीला जरा बरं नाही आहे, म्हणजे बाबांच्या आईला. आम्ही सगळे जाऊन जरा भेटून येणार आहे. ओके, आता जायचं आहे बसमध्ये, स्लीपर बस. ओके, बाय बाय. लेट्स गो लेट्स गो. आम्ही खाली आलेलो, कॅबचं वाट बघतोय. तोपर्यंत आमच्या इथं सोसायटीतल्या वॉचमॅननी मस्तपैकी शेकोटी गेली. अरे होय, हे काय आले? कॅब का जाऊन थांबलाय बघूया. ओके मंडळी, फायनली आमची कॅब आली. कासव घेतलाय. चला, आली कॅब. चलो बाय बाय. कॅब आता जस्ट आम्हाला अलविदा केली आणि कात्रज चौकात आणून सोडली. आमचा हा कात्रज पासूनचा जायचा पहिलाच वेळ आहे. पहिल्यांदा झालोय आपण कात्रज मधून, कधी झालेलं नाही. येस, दिस इज फॉर द फर्स्ट टाइम. मॅडमने आमच्या मस्त बाम लावलाय आणि सेट झाल्यात डोक्याला. आता बसची वाट बघूया. ही श्रेयस म्हणून बस आहे, ती जी स्लीपर आहे. आता ते बघूया कशी आहे, मला माहित नाही कशी आहे. आम्ही मगाची जी बस चढलेली ती होती दुसरी बस त्यांचीच. फक्त 8चा आकडा फरक होता. आई इथं बस उभारली, आम्हाला माहितच नाही. ही बस आले पुढे, मागून पुढे आली, आम्हाला कळलंच नाही. बेस्ट वेगळी स्लीपर. जाऊन आता झोपायचं. नंबर 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 मंडळी, हे बघा, हे आमचं पिलू झोपलं. असं नाटक करते हे आणि इथलं झोपत नाही. आमच्या मॅडम जरा काहीतरी चाललंय गोष्टी. आणि जरा लाईट, इथं लाईट दिसत नाही त्यामुळे फ्लॅश सुरू केलेलं. छोटी छोटी खिडकी दिसते, पडदा लावायचं, झोपून जायचं. सकाळी मिरज. 12:30 वाजलेत. समोर आले शर्मा. आम्हाला ओरडून ओरडून सांगितलं यांनी आता जेवायचं आहे म्हणून. आता बघूला म्हणून आम्ही झोपायचा करतोय प्रयत्न. हे म्हणतात जरा काहीतरी खाऊन घ्या. आता बघू काय खायचं तर काय आम्हाला नाही आहे. वॉशरूम फ्रेश व्हायचं, परत जाऊन झोपायचा प्रयत्न करायचा आता. ओके, लेट्स गो. मंडळी, आमचं ब्रेक घेऊन झालेलं. गरम गरम चहा पिलेलं, जरा चाललोय. लेट्स गो. The next day. मी मिरजला पोहोचलोय. आमचा आलाय स्टॉप. आता निघू झाले. आमची बस गेली. आता रिक्षा आहे इथं. रिक्षाने जो घरी ती रिक्षा मिळते का बघा आपल्याला. ती रिक्षा मिळालेली की आम्हाला सोडलं आमच्या घरापर्यंत. इथं येऊन बघतोय आमचं आई आमचं सडाच मारत बसली बघा आमची आई. लेट्स गो. आता आवडतं, चला. हवा थंडी खूप आहे. चिचाला लागली वाचायची थंडी. मग म्हणलं शेकोटी पेटवाई. मागच्या ब्लॉगमध्ये पण आपण बघितलं होतं की आमचं इथं पाणी गरम करायचं सेटअप आहे. बाबाने मस्त चूल बनवली आहे. हिवाळ्यात हे काम असतं. पण आज तर काय आता आम्ही केलेलं नाही आहे. पाणी तापवलेलं, शेकोटी केली. सुड्डूला आमच्या थंडी वाटती म्हणून, थंडी असते म्हणून करायचं. असं काय तर लागतंय बघा आमच्या दिवसाला. मी शिकत नाही, फक्त माझं टाकायचं काम. पण ते झालंय, चांगलंच गरम झालं. आता 15-20 मिनिटं झालं, अर्धा तास झालं आमचं चाललंय. बघ ना कसं झालं. बॉक्स एक टाकलेला. काय जे मिळेल ते आम्ही टाकतोय. जनरली नारळाचं आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. इथंच झाड आहे आमचं, त्याच्यात सगळ्या त्या फांद्यावर पडतात. ते लगेच जाळून मस्त शेकोडे. वांग काल भाजलेलं, आज तर काही नाही. पेपर 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 पेपर. A few moments later. मंडळी, आमच्या आजीला बरं नाही आहे, बाबांच्या आईला. तेच आता बघायला जायचं आहे. नारळ पण येतं घेतलेलं. आता तिला बघायला जाऊया. ठीक आहे, लेट्स गो. अच्छा मंडळी, आमचं हे घर त्रिमूर्ती सदन की जे आमचं लहानपण सगळं इथे गेलं आहे. आणि मग मोठे झाल्यावर मग आम्ही सेपरेट झालेलो. आता आपण आजीला भेटू. म्हणजे आमचं आजी जरा विश्रांतीच घेतली आहे. बोलते सगळं. कोण आलं बाई, सांग. कोण आहे? ती म्हणजे लहान होती एकदम, आता एकदम मोठी झालेली झाल्या. नाश्ता केला का तुला? त्रिमूर्ती सदन 1981 की जे माझ्या आजी आजोबांनी बांधलेलं हे घर आहे.
म्हणजे माझ्या बाबांच्या आई वडिलांनी बांधलेलं हे घर आहे. या घराची तुम्हा सगळ्यांना ना मस्त अशी टूर देतो. तर या अंगणातच आम्ही लहान असताना खेळायचो, घराच्या भोवती पण सगळे आम्ही खेळायचो. या कट्ट्यावर बसून आम्ही कधी कधी होमवर्क करायचो. आणि आजूबाजूला कसं झालं की कंपाऊंड वॉल आधी नव्हती, तेव्हा हे बऱ्यापैकी मोकळं असायचं. तर या एरियामध्ये पण आम्ही बसायचो आणि खेळत बसायचो. तर जिन्यावरती पण आम्ही कमी जायचो, लहान होतो त्यामुळे कमी जायचो, पण सगळेजण जेव्हा असायचो तेव्हा मग आम्ही असं वरती जायचं आणि वरती पण भरपूर आम्ही खेळत बसायचो. आणि काय झालेलं की कधी कधी रात्री पण आम्ही इथं टेरेसवरती झोपायचो. जेव्हा उन्हाळा असायचा तेव्हा गार वाटण्यासाठी ना आम्ही सगळेजण वर इथं मस्त झोपायचो आणि धिंगाणा करायचा. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो तुम्हाला. इथं मागं ना एक पेरूचं झाड होतं, का हेच होतं मला माहित नाही. तर त्या झाडावरती काय करायचो आम्ही, जाऊन बसायचो आणि खेळत बसायचो नेहमीसारखं. पण आता वही आम्हाला आमची आजी फ्रुट्स आणायची, तर तिथे जाऊन बसायचो आम्ही. खाऊन झालं की इथं वर यायचो या टाकीवर, तिथून वर इथे यायचं आणि तिथून टेरेस वरती यायचो. आणि इथून काय करायचो, मग इथून मग खेळत बसायचो, असं गोल 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 फिरत बसायचो. जिजा पण इथं कट्ट्यावरती बसलाय ना, तर खालून आम्ही वर 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 यायचो. असं काय ना काय तर आम्ही खेळत बसायचो. आता हे जिजाला पण मी तेच दाखवत होतो. घराभोवती आम्ही सगळे भाऊ आम्ही खेळत बसायचो. पळापळी खेळ, मारामारी कर, काय पण कर, हे सगळं करायचो. आता ही सगळी ही मोकळी जागा दिसते ना, हे आमचं प्ले ग्राउंडच असायचं आणि आम्ही इथंच खेळत बसायचो. समोर एक नळ दिसतं, इथं पहिल्यापासून सगळं भांडी धुणं सगळे करायचे. हे 3 घर जे आहे इथं प्रत्येकाचे 3 डिवायडेड होते. मला फक्त एवढंच आठवतंय की जे काय दरवाजे दिसतात, आता हे बघा 1 2 3 असे दिसतात ना, जिथं दिसेल तिथं पळत सुटायचं, मारामारी करायचं. एवढंच मला आठवतंय बघा इथं जे काय लहानपण होतं. कारण खूप लहान असताना इथं राहिलोय मी. मग नंतर जरा जसं जसं मोठं होईल तसं मग आमचं प्रत्येकाने घरं बांधली, कोणी घरं घेतली, मग त्यामुळे आम्ही शिफ्ट झालो. आता इथं ही जी स्कूटर दिसते आहे, ही स्कूटर बहुतेक आमच्या मोठ्या काकांची आहे, की जी अजून ती इथंच आहे. होते काकांच्या, मोठ्या का लहान काकांची आहे मला तर आठवत नाहीये. आमचे काका, तुम्ही जर ब्लॉग बघत असाल तर प्लीज कमेंट मध्ये सांगा कोणाची स्कूटर आहे ती. मंडळी, आमचे काका आणि काकी यांना बाय करून आम्ही निघतोय. वाईचं जरा तब्येत बरी नाही आहे म्हणून मग जास्त व्हिडिओ घेतलेले नाही, जरा बरं नाही आहे म्हणून तिथं आता पण निघतो पुढं घरी घरी घरी. लेट्स गो लेट्स गो लेट्स गो. ही जिजा आली आहे आणि ही चपाती घेऊन बसली आहे. काय आता आम्हाला जायचं जरा लगेच पुढं पुण्याला. आमचं हे बाळ बघा कृष्ण म्हणजे पोपूला घेऊन फिरतो. माझी इथं का मसाला केलाय? हे गिफ्ट घे चपाती. लेट्स गो. पुरी करणार आहे, पुरी. दाबायचं नाही, तुझा हात खराब आहे. आता बघ. इथं नाही करत. सेंटरला मध्ये घे. हे बघ, मध्ये केलं. मध्ये गेलं. आता आमचं प्रस्थान लगेचच निघतं. 3 वाजलेत आणि निघायचं लगेच आम्हाला पुण्याला. लेट्स गो. बाहेर आले रिक्षा. चला पुणे रिक्षा. मी बसलोय आता शिवशाही बसमध्ये. बस जरा हालत एकदम गंभीर आहे. एसी पण जरा खस्ता हालत आहे आपल्या शिवशाहीचं. ते सगळ्यांना माहित असत. नवीन जेव्हा आलं त्यानंतर सगळं इथं मला वेळ सगळे असत आहे. पण आता काही ऑप्शन नाही म्हणून आम्हाला तिकडेच निघायचं होतं, त्यामुळे आम्ही आता निघालोय. मग फक्त आमचं ऍक्च्युली बरंच जायचं एवढंच कारण होतं की आमच्या आजीला, म्हणजे आमच्या बाबांच्या आई, थोडं काय कारण झालं की म्हणजे घराच्या भोवती फिरत होती. आज तुम्हाला जे घर दाखवलं तिथून फिरता फिरता तिचं काय झालं, टोल गेला आणि ती पडली आणि ती उभ्याचं काहीतरी हाडाचं ऑपरेशन करावं लागलं. ते ऑपरेशनचं निघित निघालं आणि तिचं त्यातून ती रिकवर होतच नाही. तिला खाण्याचं बहुतेक पचनाचा काहीतरी त्रास झालाय, त्यामुळे ते आता झोपण्याचं स्टोरी बघितलं. तर त्यामुळे तिलाच फक्त आम्ही बघायला आलेलो. आमचे आता तुम्ही याचे ओपनिंगचे ब्लॉग्स पण बघितलं असेल तर ते ओपनिंगच्या ब्लॉग्सच्या आधी म्हणजे यांचं कामच सुरू होतं, त्या दरम्यान शॉपचं काम सुरू होतं, त्या दरम्यान तिचं झालेलं हे सगळं कार्यक्रम. ती तेव्हा गडबडीत जाता नव्हतं. पण लिटरली ओपनिंग झाल्याच्या दुसऱ्या दिवशी मी एकटा जाऊन आलेलो आणि मग परत शॉपचा सगळा व्याप असतो, तो व्याप काय संपत नाही. तर त्यामुळे जरा तिथे सेटल केलेलं आणि मग आम्ही इथं आलेलो. जसं तुम्ही बघितलं की मी पण आलेली आहे. मग मी आज शॉपवर थांबलेलं आणि मग मी अर्शदाने तिथं असं आलेलं.
म्हणजे काल रात्री जसं बघितलं तुम्ही आम्ही बसलो पहाटे पोहोचलो आजीला भेटलो स्लीपर बस मध्ये आहे बघ नॉर्मल बस आता ते स्लीपरचं काय आता झोपायचं ना झोपायचं रात्री म्हणून जरा विश्रांती मिळावी म्हणून ते स्लीपरचं आम्ही केलं माझे वेळ झोप झाली आईला झोप आली, का आईला झोप झोप झाली खायला दाखव ना आईला दाखव ते एका वाटीत बसले तिकडं आणि बहुतेक असं माझा अंदाज आहे की जरा आमचा आवाज अजून क्लिअर होता कारण आम्ही आता माईक लावून जरा प्रयत्न करतोय ब्लॉग्स बनवायचे पुढचे हे बघ आपण ब्लॉग जरा उशिराच येणार आहे ऍक्च्युली आम्ही येस हा माईक आहे ख्रिसमसच्या रात्री आपण आलेलो आता 26 डिसेंबर आहे तर चाललोय Merry Christmas. आजोबा बोलतात मेरी क्रिसमस मेरी क्रिसमस तेरी क्रिसमस असते मंडळी पोचलोय आम्ही पुण्यात आय होप माझा आवाज येतोय कारण माईक मध्ये बोलतोय पुण्यात पोचलोय आणि जरासं लेट आलं गाडी एकदम आली हळू बस शिवशाही हे बघितलं एकदम हळू आलं बिलूला शेवटी झोप आलेली आहे अजून झोप आली खूप थंडी वाजते मेकअप पण घरातल्यात आणि आता एवढं इथे थंडी वाजत नाही एवढं हा एवढी नाही हो ना आता ते सकाळी तिकडे इथं पण बहुतेक जास्त होता आणि तिकडे पण जास्त आणि तिथं पाईप लावतो पाईप? हो कुठं? मिरजला पाण्यात वाईप सगळ्या सडा मारायचा आता घरी जाऊया आपण आणि आवरून जेवून झोपून टाकू आता बघू मम्मी लेट्स गो टू होम लेट्स गो टू होम मम्मी आणि काहीतरी केले खायला लेट्स गो येस ओके बाय हा एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो मंडळी बघा इथं ना मस्तपैकी रिक्षात त्यांनी लावलंय मंदिर लाईट बीच मंडळी आणि मम्मीकडे आलेलो तर 11:30 वाजले दिसते की 11:30 वाजले मॅडमने सुरू केलंय जिजा अजून दारात चाललाय आता जरा जेवायचं झोपायचं लेट्स गो The next day. मी जसं बघितलेलं काल रात्री आम्ही आलेलो मिरजवरून आणि जेवण वगैरे केलं मिरडात आणि आम्ही डायरेक्ट कोलॅब झालो आणि आता हे बसले डुक्याचं बड्डे आहे खरं तर मग आजीचं जर असं झालं त्यामुळे आम्ही काही मोठाच बड्डे काही सेलिब्रेट करायला नाही आहे त्यामुळे घरच्या घरीच आमचं बारीकचं बड्डे करायचं आणि मग नंतर पुढच्या वर्षी मोठा बड्डे करायचा ते पुढचं पुढं बघू त्यामुळं आत्ताचा हा ब्लॉग बहुतेक मी इथं संपेल मी आणि हर्षदा मेकअप आर्टिस्ट सगळे गडबडीत खायचं प्यायचं सगळं चालेल आणि घर पण आवरत बसलेलं सकाळपासून आलोय तसं शॉप काय पण आम्ही गेलो नाही खरं तर की घर आवरायचं होतं म्हणून तोपर्यंत बाय बाय